नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवा पिढींसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडी देशमुख देशमुख त्यांच्या मर्डरवरनं, हत्याकांडवरनं महाराष्ट्रात अखंड संपूर्ण महाराष्ट्रात बीड परळीवरच हे चाललं आहे. महाराष्ट्रात नवीनच राजकारण पेटले. महाराष्ट्रात इतके मोठे मोठे दंगल्या व्हायला लागल्या, त्या महाराष्ट्रात इतके मोठे मोठे मोर्चे व्हायला लागले. मग महाराष्ट्रातल्या राज्यासाठी युवा खात्याचं खातं आपलं धनंजय मुंडेचा हात आहे म्हणते. मग धनंजय मुंडेला राजीनामा दे म्हणते ती मंत्रिमंडळाचा. मग राजीनामा दे म्हणते ती. मग धनंजय मुंडेचं काय राजीनामा अजून निश्चिंत झाला नाही. मग आपले धाराशिवचे ओमराजे आपले खासदार, धाराशिवचे खासदार, दबंग खासदार, त्यांनी आंदोलन मोर्चा इथं धाराशिवमध्ये पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची कामं करणार आहे. ते सगळे त्यांनी पण हे केलं. सामान्य माणसं, सामान्य सगळे ह्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची ही कामं सगळी आपण त्या ह्याच्यामध्ये सगळे सहभागी आपण व्हायला पाहिजे. सामान्य सर्व लोक, आपण सामान्य कार्यकर्ता, सामान्य जनता आपण त्या सहभागी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात म्हणतोय मी, एवढा भ्रष्टाचार चालला आहे, एवढा अत्याचार चालला आहे महाराष्ट्रात, एवढे गुंडगिरी वाढायला लागली, एवढे मर्डर व्हायला लागली. महाराष्ट्रातली व्यवस्था बिघडायला लागली, ही बिघडायला कानून कायद्यात काही सुव्यवस्थित राहिली नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या ह्याच्यासाठी सरपंचाच्या ह्याच्यावरनं इतकं राजकारण पेटले. गरीब कुटुंबातला सरपंच, गरीब सामान्य सरपंचा मर्डर होते म्हणजे गाडी फोडून, दिवसा मर्डर होतोय म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी. महाराष्ट्रात एवढं हुकुमशाही चाललं आहे, महाराष्ट्रात एवढी लोकशाही चालली आहे. अरे चाललं आहे काय महाराष्ट्रातल्या राज्याचं, काय चाललं आहे? मग धाराशिवचे दबंग खासदार आपले ओमराजे साहेब, आपले खासदार मोर्चाचे आयोजित तिथे करणार आहे. ते सगळे सहभागी, सगळे धाराशिवची इकल्ले मी पंढरपूरचा चांगले भाऊ जाधव, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी लढणार, एक सामान्य कार्यकर्ता करणारा, हर जनतांची मदत करणारा, तोडफोड न करणं. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं पण रक्त सळसळ करायला पाहिजे. महाराष्ट्रात हे निश्चितपणे ह्या मोर्चाला सगळे सहभागी व्हायला पाहिजे. ह्या आंदोलनामध्ये सगळे सहकार्य आपले तिथं पोचायला पाहिजे. गोरगरिबा तिथं सरपंचाला आपण निश्चितपणे न्याय मिळवून द्यायचे असे काम पण करायला पाहिजे. बीडमध्ये पण मोर्चे निघायला लागले, बडे खासदार, बडे आमदार पण मोर्चामध्ये काढायला लागले. त्या रॅली मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणचा योद्धा, त्यांनी पण मोर्चे काढलं सगळीकडे चाललंय. पण धनंजय मुंडेला म्हणते ती राजीनामा द्या. आपण तुम्ही मंत्रिमंडळाचा राजीनामा द्या. पण धनंजय मुंडे म्हणते माझा हात काय नाही, त्यात मी राजीनामा देऊ शकत नाही. अजून राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री, पार्टीचे अध्यक्ष, अजून निश्चित त्यांचा राजीनामा घेतला नाही. अजून 4 दिवस टाळले, अजून राजीनामा आहे असा आहे, त्यांचा राजीनामा घेतला नाही. महाराष्ट्रातल्या बघूच घडामोडीत कसं राजकारण चाललंय, महाराष्ट्रात कसं राज्याचं राजकारण पेटलंय. राज्याच्या राजकारणाचा माहोल इतकाच गरम आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या काळासाठी, भविष्यासाठी रक्त सळसळ करतोय. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी मी न्याय मिळवून द्यायची कामं करतोय. गोरगरिबावर भ्रष्टाचार होतोय, महाराष्ट्रातल्या राज्यात चुकलं तर महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करा. मी तुमची क्षमा जातोय, राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती.